हं. हे पहा, प्रभूंचं दर्शन आपल्याला आनंद देणार असतं. कारण प्रभूंच्या दर्शनामध्ये आत्मदर्शन होत असतं. यासाठी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की प्रभूंच्या दर्शनामध्ये काय ताकद आहे. प्रभूंच्या दर्शनाने आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. आपण काल पाहिलं, दर्शनम देवदेवस्य दर्शनम पापनाशनम दर्शनम स्वर्गसोपानम दर्शनम मोक्षसाधनम. किती छान सांगितलं. प्रभूंचं दर्शन जसं आपण पाहतोय की आता अष्टानिक पर्व चालू आहे ना. अष्टानिक पर्वामध्ये नंदीश्वर द्वीपाची मुख्यत्वे काय आहे, मुख्यता आहे की ज्या ठिकाणी अकृत्रिम चैत्यालय आहेत. हा नंदीश्वर द्वीप की त्याचा जो 8वा द्वीप आहे आणि या ठिकाणी 52 पर्वत आहेत आणि त्या पर्वतांवर 52 जिन चैत्यालय आहेत. त्या प्रत्येक चैत्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चैत्यालय जे आहे त्यामध्ये भगवंतांची प्रतिमा आहे. तर ती प्रतिमा एक नाही आहे, तर प्रत्येक मंदिरमध्ये 108 प्रतिमा आहेत. अशा 52 चैत्यालयामध्ये म्हणजे प्रत्येक चैत्यालयामध्ये 108 प्रतिमा आहेत. आणि सगळ्या प्रतिमा कशा आहेत, 500 धनुष्य उंचीच्या. म्हणजे किती भव्य दिव्य आहे सगळं त्या ठिकाणी. आणि हे सगळं जे आहे तर ते अकृत्रिम आहे, याला कोणी बनवलेलं नाहीये. त्यामुळे त्याची एक महिमा अपारच आहे. या ठिकाणी 8वा द्वीप, आपण मनुष्य तर 2.5 द्वीपाच्या बाहेर जाऊ शकत नाही. जसं विद्याधर, आपण तर नाहीच जाऊ शकत कर्मभूमीतले जीव, परंतु विद्याधर वगैरे असे बाहेर जातात. पण 2.5 द्वीपाच्या बाहेर मात्र मनुष्याला नाही जाता येत. मग तिथं 8व्या द्वीपामध्ये जे मंदिर आहेत त्यांच्या दर्शनाला कोण जातं, तर देव जातात. स्वर्गामध्ये जे देव आहेत तर ते या अष्टानिक पर्वामध्ये त्या नंदीश्वर द्वीपामध्ये जातात आणि त्या अकृत्रिम चैत्यालयाची वंदना करतात. प्रत्येक दिशेला काय आहे, जाऊन त्या त्या ठिकाणच्या प्रभूंचं मंदिराचं दर्शन घेतात आणि त्या ठिकाणी ते तृप्त होत आहेत. अर्थातच जे आपल्याला छान वाटतं ते मिळालं की आनंद होतो, तृप्तता वाटते. तसं जे देव आहे ते तर प्रत्यक्ष प्रभूंना पाहतायत, त्या नंदीश्वर द्वीपामध्ये जातायत, परंतु आपण मात्र जाऊ नाही ना शकत. मग आपण इथं बसूनच काय करतो, त्याची आराधना करतो आहोत. हा अष्टानिक पर्व आपण साजरा करत आलो. आज त्याचा 8वा दिवस आहे, होय की नाही. मग या दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी आपण काय करतो, नंदीश्वर पूजन वगैरे करतो. ती भावना करतो की त्या ठिकाणी असणाऱ्या अकृत्रिम चैत्यालयातील जिन भगवंतांना माझा नमस्कार. त्या भगवंतांचं दर्शन काय सांगितलं, आपल्याला सम्य दर्शनाचं कारण आहे. कारण भगवान तर काही बोलत नाहीयेत, परंतु न बोलताच ते आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवत आहेत. न बोलताच ते आपल्याला मोक्षाचं स्वरूप सांगतायत आणि न बोलताच ते आत्मस्वरूप काय आहे हे आपल्याला स्पष्ट करतायत. ज्या मार्गाने ते अरिहंत बनलेले आहेत त्या मार्गानेच आपल्याला देखील अरिहंत बनायचं म्हटलं तर त्या मार्गाने जावं लागेल. मग तो मार्ग काय आहे हे समजायला हवं ना. आणि तो मार्ग समजतो प्रभूंच्या दर्शनाने. त्यांनी आत्मदर्शन केलं, आत्मस्वभावाला जाणलं
आणि त्या परिणामांची वृद्धी होत होत ते काय झाले, महाव्रती झाले, मुनी दीक्षा घेतली त्यांनी आणि त्यातून त्यांनी श्रेणी आरूढ होऊन अरिहंत पदाची प्राप्ती केली. पुढे ते ते अरिहंत पदामध्ये कोणताही जीव जोपर्यंत आयुकर्म आहे तोपर्यंतच राहतो, त्यानंतर नियमाने मोक्षाला जातो. मग हे जीव जे आहेत आत्म आराधना करणारे ते काय होत आहे, शाश्वत सुखाला प्राप्त होत आहेत, की ते शाश्वत सुख अनंत काळपर्यंत टिकणार आहे. आणि त्या शाश्वत सुखाची मला देखील इच्छा आहे, कारण हा आत्मा स्वयं आनंदमय आहे आणि ह्या आनंद स्वरूप आत्म्याचा हा आनंद आपल्याला पर्यायामध्ये प्रगट करण्यासाठी भगवंतांचं दर्शन उपयोगी पडणार आहे. म्हणून प्रभूंना पाहायचंय, निरखायचंय. जसं आपण लहान बाळ असतं तर त्या बाळाला घेतल्यानंतर त्याला किती पाहत राहतो आपण, किती पाहिलं तरी आपल्याला तृप्तता नाही होत, पुन्हा पुन्हा आपण त्याच्याकडे डोळे भरून पाहतो म्हणतो ना, तसं आपल्याला प्रभूंना पाहायचंय अगदी डोळे भरून, कारण ते एक वितराग मुद्रा आहे, त्यामध्ये रागाचा अंश नाही आणि द्वेषाचा अंश नाही, कुठल्याही कषायाने रहित ते प्रभू वितरागी आहेत. हे प्रभू कसे आहेत, सर्व प्रकारच्या दोषांनी रहित आहेत. 18 दोष आहेत ना, क्षुधा, तृषा वगैरे, जन्म, जरा, मरण वगैरे, तर ह्या सर्व 18 दोषांनी प्रभू रहित आहेत, प्रभू निर्दोष आहेत. आणि तशी निर्दोषता, ती प्रभुता, ती वितरागता मला प्रगट करायची आहे पर्यायामध्ये. त्यांचा जसा स्वभाव आहे तसाच माझा पण स्वभाव आहे, परंतु त्यांनी जो पुरुषार्थ केलेला आहे तो आत्मसाधनेचा पुरुषार्थ मी जर केला तर मी सुद्धा पर्यायामध्ये प्रभू बनू शकतो, है ना. की ज्या मार्गाने म्हणजे मुनी अवस्था धारण करून ते काय झाले, अरिहंत पदाला प्राप्त झाले. अवघड तर काहीच नाही, जे जीवाचं स्वरूप आहे ते प्रगट होणं आवश्यक आहे आणि ते पर्यायामध्ये प्रगट करण्यासाठी ही आराधना आपण करतो आहोत, आपण ही साधना करतो आहोत की ज्यामध्ये प्रभूंचं दर्शन महत्वाचं आहे. आणि त्या प्रभूंना आपण सोडायचं नाहीये, कारण आपल्याला त्यांची निरंतर साथ हवी आहे. जोपर्यंत आपण मोक्षाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या प्रभूंना म्हणायचंय, हे प्रभो तुम्ही माझी साथ सोडू नका, मी तुम्हाला तर सोडणारच नाहीये, की त्यामुळं मला काय आहे, शांती मिळणार आहे, मी खऱ्या मार्गावर स्थिर राहणार आहे. आता कोणीतरी आपल्याला पाहिजे ना, की जो आपल्याला स्थिर करेल, जो आपल्याला त्या मार्गामध्ये काय आहे सतत, कारण असं काही कर्माचे उदय असतात की त्यामध्ये आपण परिणामातून च्युत होतो, धर्मातून च्युत होतो, स्वभावापासून दूर जातो. मग अशा वेळेस आपल्याला कोण आपल्याला म्हणजे स्थिर करणार आत्मस्वभावामध्ये, तर ते आहे देवशास्त्र गुरु. म्हणून देवशास्त्र गुरूंची साथ मला निरंतर राहो ही भावना करायची. म्हणून सांगितलं ना की प्रत्येक भवामध्ये जोपर्यंत मोक्षाला जाणार नाही तोपर्यंत मला जिनधर्माचीच प्राप्ती हो, या वितराग सर्वज्ञ प्रभूंचंच मला काय आहे सानिध्य प्राप्त हो, प्रभूच्या जवळ मी राहू, है ना. मुनी दीक्षा घेणार, मी मोक्षाला जाणार ही भावना आपण पाहतो आहे. मग इथं सांगतायत की दर्शन, हे प्रभो नमस्तु नमस्तु. प्रभू जे आहेत तर ते देवांचे देव आहेत, है ना. आणि कसे आहेत, तर त्यांना पाहिलं तर पापाचा नाश होतो, सगळ्या पापाचा नाश होतो. आणि काय सांगितलं होतं, प्रभूंचं दर्शन
स्वर्ग सुखाचं कारण आहे. त्यामध्ये बांधलं जाणारं जे पुण्य आहे ते उत्कृष्ट पुण्य आहे आणि या कारणाने काय होतंय, स्वर्गाची प्राप्ती होते. आणि प्रभूंच्या दर्शनाने वास्तविक पाहता आत्मदर्शन होतंय आणि त्या कारणाने प्रभूंचं दर्शन हे मोक्षाचं कारण सांगितलं. कारण शुद्ध परिणतीला हा जीव प्राप्त होतो आणि शुद्ध परिणती म्हणजेच मोक्ष मार्ग आहे. मग पुढे काय सांगितलं, दर्शनेन जिनेंद्राणां साधूनां वंदनेन च न चिरं तिष्ठते पापं निग्रहस्ते यथोदकम्. आपण रोज नमोकार मंत्र म्हणतो. त्या नमोकार मंत्रामध्ये प्रथम अरिहंत प्रभूंना नमस्कार केला. लोकातील सर्व अरिहंतांना माझा नमस्कार असो. लोकातील सर्व सिद्धांना माझा नमस्कार असो. लोकातील सर्व आचार्यांना माझा नमस्कार असो. लोकातील सर्व उपाध्यांना माझा नमस्कार असो. लोकातील सर्व साधूंना माझा नमस्कार असो. की जे साधू आत्म आराधना करत आहेत, 28 मूलगुणांचं पालन करत आहेत, अशा प्रकारच्या साधूंना माझा नमस्कार. जे निर्ग्रंथ आहेत त्यांना नमस्कार केला. मग हे पंचपरमेष्ठी आहेत, तर ते परम इष्ट आहेत है ना. ते स्वयं उत्कृष्ट स्थानामध्ये आहे स्थित. आत्मसाधना करणारे हे जीव आहेत. जे आचार्य उपाध्याय साधू आहेत ते साधना करतात आणि ह्या आत्मसाधनेचं, ह्या शुद्धोपयोगाचं फळ अरिहंत सिद्ध जीव भोगतायत. आचार्य उपाध्याय साधू हे तर ज्या क्षणी शुद्धोपयोग म्हणजे इथं पुरुषार्थ करावा लागतोय, परंतु अरिहंत सिद्ध अवस्थेमध्ये आता काही पुरुषार्थ करावा लागतोय का, ध्यान करा म्हणावं लागतंय का, काहीच नाही. तिथं ती सहज दशा झालेली आहे. ते जीव सतत शुद्धोपयोगामध्येच आहेत आणि त्या कारणाने ते सतत अतींद्रिय आनंदाचा भोग घेत आहेत. तर अशा प्रकारे हे अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय आणि साधू हे पंचपरमेष्ठी मला परमिष्ट आहेत. कारण मला पण त्या पदाची प्राप्ती करायची आहे. मला देखील अरिहंत सिद्ध बनायचे आणि अरिहंत सिद्ध बनण्यासाठी मला स्वतःच्या स्वभावाला जाणलं पाहिजे. स्वतःच्या स्वभावाला आपण आता जाणू शकतोय ना. त्या शरीरापासून भिन्न मी चेतनमय जीव आहे, हे तर आपल्याला समजलेलं आहे. तुम्ही स्वतःच्या आत्मस्वभावाला जाणता आहात, ध्यान करता आहात आत्म्याचं, आणि यातूनच पुढे आपण काय करतो, एक एक नियम घेतो. तुम्ही जसं पहिली प्रतिमा घेतलेली आहे, तर आपलं काय आहे, परिणामांची उत्कृष्टता आणखी वाढलेली आहे, विशुद्धी वाढत जाते. आणि यातूनच पुढे काय होतंय, मुनी दीक्षा होते. मुनी दीक्षा नंतर आत्मसाधना आणखी वृद्धिंगत होते आणि हा जीव काय करतोय, सर्व कर्मपाश दूर करून अरिहंत पदाला प्राप्त होतो. 4 घाती कर्मांचा नाश होतो है ना. जसं आपण वाईट भाव करून, शुभाशुभ भाव करून कर्माचा बंद करतो, तसंच आपल्या ठिकाणी ही एक विशेषता आहे की आपण शुद्ध परिणाम करू शकतो आणि ह्या शुद्ध परिणामांच्या द्वारे कर्मांचा नाश होतो. म्हणून कर्माचा समूळ नाश करण्यासाठी
एक शुद्धोपयोग, शुद्ध परिणामच कारणभूत आहे. आणि हे परिणती काय होते, साधनेच्या द्वारे आपोआपच वाढत जाते. मग आपण पाहतो की मुनिराजांची आत्मसाधना, आत्मदृढता, ध्यान असं ते करत राहतात की ज्याच्याद्वारे ते श्रेणी आरूढ होतात. आणि श्रेणी आरूढ होऊन आपोआपच ती परिणाम विशुद्धी इतकी वाढत जाते. इकडे कर्म नष्ट झाले की आणखी परिणाम विशुद्धी. कारण विशुद्धी वास्तविक पाहता परिणामांची वृद्धी झाली की कर्म राहू शकत नाहीत. आणि हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की अनंत चतुष्टय प्रगट होत आहेत या अरिहंत अवस्थेमध्ये. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत अतिंद्रिय आनंद, अनंत वीर्य प्रगट झालेला आहे त्या प्रभूंच्या ठिकाणी, है ना. सगळे प्रभू समानच आहेत. नंदीश्वर द्वीपामध्ये आपण अष्टानिक पर्वाच्या निमित्ताने ती एक भावना करतो आहोत, पूजा करतो, साधना करतो, पण सगळे भगवान अरिहंत अवस्थेमध्येच आहेत ना. मग त्या सर्व अरिहंतांच्या ठिकाणी विशेषता काय आहे, तर 4 अनंत चतुष्टय प्रगट झालेले म्हणतो ना. आणि त्या ठिकाणी इतके परिणाम सुंदर आहेत की घाती कर्म राहिलेच नाहीत. ज्ञानावरण कर्माचा पूर्ण अभाव झालेला आहे. दर्शनावरण कर्माचा पूर्ण अभाव झालेला आहे. मोहनीय कर्माचा पूर्ण नाश झालेला आहे. आणि अंतराय कर्म सुद्धा समूळ नष्ट झालेले आहेत. म्हणून ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अंतराय हे सगळे प्रबल कर्म आहेत. घाती कर्म त्यांना म्हटलेलं आहे की जे आत्मगुणांचा घात करतायत. मग ते सगळे नष्ट झाले. त्यामुळं काय आहे, आपोआपच त्या ठिकाणी अनंत चतुष्टय. अनंत कशाला म्हटलं जातं, अनंताची आपण कल्पनाच करू शकत नाहीये. इतकं की त्याला शेवटच नाही. इतकं आपण म्हणतो ना, किती आनंद मिळाला तुम्हाला, एखादा मनासारखा इंद्रियांचा विषय मिळाला, मनासारखं ऐकायला मिळालं, मनासारखं खायला मिळालं, मनासारखा स्पर्श मिळाला, है ना. 5 इंद्रिय ना, स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द मनासारखे मिळाले की आम्हाला आनंद वाटतो. मग तो आनंद किती असतो, वास्तविक पाहता तो आनंद क्षणिकच आहे, परंतु तो किती किती आहे क्वांटिटी मध्ये आपण सांगू शकत नाही, थोडासा, है ना. पण हा आत्मिक आनंद जो आमचा स्वभाव आहे तो स्वयं अनंत आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे गुण प्रगट होत आहेत त्याची शक्ती आपल्याला समजते की अरिहंतांच्या ठिकाणी अनंत चतुष्टय प्रगट झालेले आहे. तर की ज्याच्यामध्ये अनंत काय आहे, अनंत ज्ञान, की ज्या ज्ञानामध्ये ज्ञानामध्ये कोणती वस्तू येत नाही असं नाही. सर्व ज्ञानातून सर्व वस्तूंना जाणण्याचं सामर्थ्य ते ज्ञानामध्ये आहे. की ज्या ज्ञानाला काय धारण करणारे ते सर्वज्ञ आहेत ना. सर्वाला जाणतात म्हणून सर्वज्ञ. म्हणजे ही क्षमता प्रत्येक जीवाजवळ आहे, परंतु त्याचं भान आपल्याला नाही. आणि त्यामुळं आपण काय म्हणतो की बाहेरून ज्ञान येईल, कोणीतरी मला सांगेल तर मला ज्ञान येईल. पण नाही, भगवान सांगतायत तू स्वयं ज्ञानाचा रसकंद आहे. तुझ्यामध्ये अनंत ज्ञान आहे, ते तू समज की जे भगवंतांच्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. त्या सर्वज्ञतेला काय तू समजून घे की तेच ज्ञान तुझ्या ठिकाणी अनंत ज्ञान आहे, परंतु त्या ज्ञानाचं काय आहे आपल्याला महत्व नसल्यामुळं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण तिथं समजलं की मी सुद्धा अनंत ज्ञान स्वरूप आहे, अनंत दर्शन स्वरूप आहे, अनंत आनंदमय आहे, अनंत शक्ती संपन्न आहे. म्हणजे पहा, शरीराची शक्ती कमी झाली, शरीर कमजोर झालं,
तर आपण स्वतःला कमजोर मानू लागतो. आणि आपल्याला वाटतं आता मला काय चालता येत नाही, मला फिरता येत नाही, मला काय करता येत नाही, मग माझं जीवन कसं? परंतु ते आपलं जीवनच नाहीये. ते शरीराचं स्वरूप आहे. आपण त्यापासून भिन्न आहोत. पण आपण त्या शरीराच्या अधीन होऊन, पराधीन होऊन त्या रूपाने आपण मानत राहिलो. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, मी कमजोर झालो. पण नाही, प्रभू सांगतायत की तू शरीर म्हणजे तू नाहीस. तू तर अनंत शक्तीचा धारक परमात्मा आहेस. तू स्वतःला कमजोर का समजतोस? स्वशक्ती जागृत कर. शरीराचं परिणाम शरीरामध्ये होतंय, त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तू स्वतःकडे लक्ष दे, स्वतःला पहा, तर तुला काय आहे, शांती मिळणार आहे. नाहीतर शरीराकडे पाहिलं की सारखी आकुलता होते की नाही होते. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, वेदना होऊ लागल्या, त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही, हे पाहिल्यानंतर दुःख होतं. पण तिथंच भगवान सांगतायत की तू शरीर नाहीस, तू अशरीरी जीव आहेस. आणि या रूपाने आपण स्वतःच्या जीवत्वाचा स्वीकार करायचा आहे. मी नाही, हे शरीर मी नाहीये, मला माझी स्वतंत्र साधना करायची आहे. मी अशरीरी परमात्मा आहे. मला या शरीराची आवश्यकता नाही, कारण शरीर सुख देणार नाहीये. जे काही करायचंय ते आपल्याला आत्मसाधनेच्या द्वारे प्राप्त करायचंय. शरीराची साधना आता बस. शरीराला आपण भरपूर खाऊ-पिऊ घातलं, शरीराला भरपूर सगळी सेवा केली, परंतु त्याचं कार्य त्याच्यामध्ये आहे. आपण आपल्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे ना. आणि ही आपल्याला आता मिळालेली संधी आहे, आणि संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. आपल्याला आता हा आत्मसाधना करण्याचा एक चान्स मिळालेला आहे, त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेत आहोत. घेताय तुम्ही, चांगला आहे, तुमचे परिणाम सुंदर आहेत. कारण तुम्ही जीवनभर काय आहे ते ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे जीवन, धार्मिक जीवनचं. त्यामुळं आपोआपच ते संस्कार झालेले आहेत. ते संस्कार जागृत ठेवायचे आहेत आणि आपली साधना वाढवायची आहे. म्हणून काय सांगितलं, पंचपरमेष्ठी आहेत, अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू. मग भगवंतांचं दर्शन घेतलं है ना, दर्शनेन जिनेंद्राणाम. भगवंतांचं काय आहे, दर्शन घेतलं. जिनेंद्राणाम म्हणजे जे जिनेंद्र आहेत, जिनांचे इंद्र ते जिनेंद्र भगवान. तर भगवंतांचं दर्शन केलं, त्याचबरोबर काय केलं, साधूनां वंदनेन च. आणि जे साधू आहेत तर त्यांचं पण वंदन केलं, त्यांना पण नमस्कार केला. असं केलं असताना आपण रोज नमोकार मंत्र म्हणतो, तर या नमोकार मंत्राचं काय फायदा होणार आपल्याला, है ना? जे म्हणतो आहोत, जे करतो आहोत, त्याचं काहीतरी आपल्याला फळ हवं ना, त्याचा काहीतरी फायदा हवा, नाहीतर विनाकारण काही नको. मग इथं सांगतायत की नुसतं दर्शनच आपल्याला मोक्षाला नेणार आहे, ते भगवंतांचं दर्शनच आपल्या पापाचा नाश करणार आहे, ते भगवंतांचं दर्शनच आपल्याला आत्मदर्शन करून देणार आहे. तर ते दर्शन किती मोलाचं आहे. म्हणून त्या पंचपरमेष्ठींना काय आहे, जसं आपण दर्शन पण करायचंय, पाहायचं पण आहे, आणि काय आहे त्यांना अनुभवायचं पण आहे की ते जीवन काय आहे, त्यांची अवस्था काय आहे, हे पण आपण समजून घ्यायचं आहे. तर इथं सांगतायत की भगवंतांच्या दर्शनाने, त्याचबरोबर साधूंच्या वंदनेने आपल्याला काय होतंय, न चिरम तिष्ठते पापम छिद्र हस्ते यथोदकम. ज्याप्रमाणे आपण ओंजळीमध्ये पाणी घेतलं है ना, पाण्याने ओंजळ भरली, ते भरली असताना ते पाणी ओंजळीमध्ये
टिकून राहतं का? पाणी राहतं का ओंजळीमध्ये? नाही राहत. ते काय होतंय, हळूहळू गळून जातं. एक 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 थेंब गळून जातो. किती जरी आपण अशी ओंजळ पॅक केली तरी सुद्धा काय होतं, थोडं 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 त्यातून गळून जातं, है ना. मग तिथं सांगतायत की हातामध्ये घेतलेलं म्हणजे ओंजळीमध्ये घेतलेलं पाणी काय होतंय, हळूहळू गळून जातं. तसं इथं सांगतायत की नो चिरम तिष्ठते पापम, चिरकालपर्यंत म्हणजे जे आपण केलेलं पाप आहे ते दीर्घकाळ टिकू शकत नाही. जसं ओंजळीमध्ये घेतलेलं पाणी गळून गळून नष्ट होऊन जातं, तसं भगवंतांच्या दर्शनाने, पंचपरमेष्ठींच्या दर्शनाने आपण सगळं केलेलं जे पाप आहे ते चिरकाळ टिकू शकत नाही. ते सुद्धा काय आहे, हळूहळू नष्ट होऊन जातं. म्हणजे त्याला नष्ट व्हायला वेळ नाही लागणार, है ना. पण आपली दृढता हवी, आपली परिणाम विशुद्धी वाढवायला हवी की ज्यामुळं ह्या पापाचा सहजतेने नाश होतो, है ना. पाप नष्ट करायचं म्हणून नष्ट होत नाही. पापाला नष्ट करण्यासाठी आपल्याला आत्मविशुद्धी वाढवायला हवी, आपल्या आत्मस्वभावाला पाहायला हवं. आणि जर स्वतःला पाहू लागलो तर आपोआपच कर्म नष्ट होत आहेत. कर्मांची सेवा नाही करायची, शरीराची सेवा नाही करायची, कर्माच्या उदयाला घाबरायचं नाही. ते सगळे विचित्र आहेत. परंतु हे विविधता नष्ट कुठून होणार, तर स्वतःला पाहिल्यानंतर. कारण माझ्यामध्ये अनंत शक्ती आहे, माझ्यामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे या सगळ्या दुःखातून बाहेर पडण्याचं. कारण दुःख मागून घेतलं आपणच, कारण कर्म आपणच बांधलेत ना. मग त्याला दूर कोण दुसरा करणार आहे का? त्याला दूर करायचं तर आपल्याला पुरुषार्थ करावा लागेल. मग ते दूर होत आहेत स्वतःच्या आत्मस्वभावाला पाहिल्यानंतर. आणि या स्वभावाला पाहण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे परम गुरु, परमदेव. आज काय आहे, गुरुपौर्णिमा. पौर्णिमा आहे ना आज. आज काय होत असते, चातुर्मासाची स्थापना होते. सगळे मुनिराज काय करतायत, आजच्या दिवशी स्थापना करतात. मग स्थापना करतात म्हणजे काय करतात, चातुर्मासाची स्थापना. 4 महिने याच ठिकाणी राहणार. क्षेत्राची मर्यादा केली जाते, काही किलोमीटर काही अंतराची मर्यादा केली जाते आणि याच्या बाहेर मी जाणार नाही अशी प्रतिज्ञा असते ती. मग ही प्रतिज्ञा है ना किती महत्वाची असते. याच्यामध्ये अहिंसेचं काय पालन आहे, उत्कृष्ट अहिंसा पाळली जाते याच्याद्वारे, कारण ते महाव्रती आहेत. मग पहा की आपण सुद्धा चातुर्मासाची काय आहे भावना करायची की आपण स्थापना करायची. कोणती स्थापना करायची, शरीराने तर आपण कुठं बाहेर जाणार नाहीये, परंतु स्वतःमध्ये राहण्याची काय प्रतिज्ञा करायची. मी माझ्या स्वभावामध्ये राहणार. जसं क्षेत्र सोडून बाहेर जात नाही तसं स्वक्षेत्र, आपला आत्मस्वरूप सोडून आपल्याला बाहेर भटकायचं नाही. ही खरी स्थापना आहे. म्हणून स्वतःच्या साधनेसाठी काय करतो आपण, प्रतिज्ञा करतो, आपल्या स्वभावामध्ये राहण्यासाठी पुरुषार्थ करतो आणि त्याच्याद्वारे काय होतंय, आपोआपच सगळी हिंसा टळते, बाहेरचे विकल्प दूर होतात, है ना. म्हणजे हे सगळं काय आहे आपल्याला पोषक असतं आपली आत्मसाधना वाढवण्यासाठी. म्हणून चातुर्मासामध्ये अनुकूलता असते, शरीराच्या दृष्टीने थोडंसं वातावरण वगैरे अनुकूल असतं, तर लोक काय करतायत त्यावेळेस धर्मसाधना करण्याचा प्रयत्न करतायत. एकासन करतात, उपवास करतात, काय व्रत वगैरे आराधना करतात. मग तसं इथं सांगितलं की
अनुकूलता आहे. आपल्या जीवाला सुद्धा ही सगळी अनुकूलता आहे आणि त्या अनुकूलतेचा आपण उपयोग करून घ्यायचा. कोणती अनुकूलता? पंचपरमेष्ठींचं दर्शन, पंचपरमेष्ठींचा काय आहे आपल्याला सानिध्य, जैन धर्म मिळालेला आहे. आपण महान भाग्यवान आहोत आणि ह्या आपल्याला मिळालेल्या भाग्याचा उपयोग है ना, पूर्वीच्या पुण्याने सगळं मिळालंय तर खरं, त्याचा उपयोग आपण केला पाहिजे ना. मग हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे ना. सिद्ध भगवान तर सिद्ध शिलेवर आहेत, परंतु अरिहंत प्रभूंना आपण रोज दर्शन करून पाहतो आहोत आणि दर्शन करतो आहोत आणि आचार्य उपाध्याय साधू यांचा सहवास पण मिळतो. हे सगळं होत असताना आपल्याला काय आहे, हे आदर्शभूत आहेत, त्यांचा आदर्श ठेवायचा, त्या मार्गाने मी जाणार अशी भावना करा. आणि हे सगळं काय आहे, माझ्या जीवनामध्ये पण मला लवकर काय हो, महाव्रताची प्राप्ती हो, मी पण दीक्षा घेणार, मी पण मोक्षाला जाणार, मी पण अरिहंत सिद्ध होणार अशी भावना सतत करायची आणि दर्शन करायचं. सारखं काय आहे, नमोकार मंत्र म्हणायचे. मनातल्या मनात आपण म्हणू शकतो ना, मनातल्या मनात सगळं आपण स्मरण करू शकतो. आपण दर्शन केलेलं आहे तर त्या भगवंतांना आपण डोळ्यासमोर आणू शकतो, कारण आपल्या स्मरणामध्ये ते आहेत. प्रत्यक्ष अनेक वेळा पाहिलेलं आहे भगवंतांना है ना. तिथं मंदिर मध्ये असे 3 मजलेत ना तुमच्या इथं. तिसऱ्या मजल्यावर काय आहेत, बाहुबली भगवान आहेत, होय की नाही. मग बाहुबली भगवान आहेत तर ते काय आहेत, म्हणजे आपल्याला सांगतायत, प्रेरणा करतायत की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे मुनी अवस्थेमध्ये त्यांच्या अंगावर सगळे वेल चढले, काय आहे, सापांनी सगळी वारुळ केली आणि कितीतरी छोटे छोटे जीव सगळ्या अंगावर फिरतायत, पशु पक्षी सगळ्या अंगावर काय आहे खेळतायत, पक्षी वगैरे बसतायत, परंतु ते चलायमान झाले का? नाही. तर ते कसे आहेत, स्थिर राहिले आणि याचाच परिणाम ते काय झाले, अरिहंत अवस्थेला प्राप्त झाले. म्हणजे मुनी अवस्थेमध्ये पुष्कळ परिशह होतात, उपसर्ग होतात, पण त्यामध्ये स्थिरता ठेवली. तसं आम्हाला पण अनुकूलता असो प्रतिकूलता असो, पुष्कळ शारीरिक प्रतिकूलता आहे, कितीतरी काय आहे, संसारामध्ये प्रतिकूलता असतातच, परंतु त्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा, शरीराची प्रतिकूलता असताना सुद्धा स्वभावामध्ये राहण्याची आपल्याला ते प्रेरणा करतायत की इतक्या काय आहे परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण त्यांनी आत्मसाधना सोडली नाही. तसं आपण, आपल्याला तर त्याच्यासमोर काहीच दुःख नाहीये, काही त्रास नाहीये, मग आपण पण त्रास नाही. तर आपण सुद्धा आत्मसाधना दृढ केली पाहिजे. आपण स्वभावामध्ये राहण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे की ज्यामुळं म्हणजे त्यांचं ते अनंत शक्ती दाखवतायत आत्म्याची. आपल्यामध्ये सुद्धा अनंत शक्ती आहे आणि ती अनंत शक्ती ओळखली तर आपल्याला हे बाहेरची काय कर्म वगैरे काही करणार नाहीत. येणार उदय, परंतु त्या उदयाशी समरस व्हायचं नाही. त्या उदयामध्ये आपण पुरुषार्थ करायचा आणि आत्मसाधना काय निरंतर चालू ठेवायची. म्हणून सर्व जीवांविषयी माझा क्षमाभाव आहे. सर्व जीव माझ्यावरती क्षमाभाव धारण करो. सगळे जीव सुखी राहोत. सर्व जे मुनिराज आहेत त्यांचे निरंतर आहार होत, त्यांची साधना उत्कृष्ट हो, अशी भावना करायची. मी पण मुनी होणार, मी मोक्षाला जाणार, मी सदैव काय आहे मोक्षाला जाईपर्यंत दानास पात्र राहणार, मी मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारीच राहणार, मला मोक्षाला जाईपर्यंत जैन धर्माचीच प्राप्ती हो. अशा प्रकारचे अनेक उत्कृष्ट उत्कृष्ट चांगल्या चांगल्या भावना करा
हे भावच आपल्याला काय करतायत, आनंद देतात. हे भावच आपल्याला काय करतायत, संस्कार करतायत. आणि हे संस्कारच आपण पुढे जाऊन भोगणार आहोत. म्हणून वर्तमानामध्ये पण आनंद प्राप्त होतो आणि भविष्य पण आनंदमय होतं. हे सर्व धर्मामुळे होतं. आणि धर्म म्हणजे आपला स्वभाव आहे. म्हणून या स्वभावाची साधना करा आणि ह्या साधनेमध्ये दृढ राहण्यासाठी पंचपरमेष्ठींचा आधार घ्या. म्हणून त्या पंचपरमेष्ठींच्या काही साह्याने आपल्याला आत्मसाधना करता येणार आहे. म्हणून त्या पंचपरमेष्ठींची मी शरण घेतो आणि माझी आत्मसाधना मी करतो अशी भावना करा. आणि काय आहे, स्वतःमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करा. सर्व जीवांविषयी क्षमाभाव धारण करा आणि सतत अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध असं म्हणत राहायचं. जे जमेल ते आपल्याला करायचं. आपला धर्म तर समजलेलाच आहे. फक्त काय आहे, परिणाम स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. ओम. क्षमा. दान करा रोज. प्रतिक्रमण सकाळी करत चला आणि रोज दान करा त्यांच्याकडून. दानाने अंतराय कर्म कमी होतं, नष्ट होतं. ओम.